वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मागच्या काही वर्षात नवी मुंबई झपाट्यानं वाढली आणि साऱ्या जगाचे लक्ष नवी मुंबईनं वेधून घेतले. पण तरीही नव्या मुंबईमधील तुर्भे हे गाव दुर्लक्षित होतं. अरुंद रस्ते, प्रचंड घाण, विजेचा अभाव अशा अनेक समस्यांनी वेढलेलं. परंतु तुर्भे गावचा आज कायापालट झाला आहे. साल 2015. रुंद आणि स्वच्छ रस्ते, रस्त्यावर लाईटची सोय, मोक्याच्या ठिकाणी हायमार्क्सचे लाईट्स, प्रशस्त मैदाने, सुंदर बगीचे, गगनचुंबी इमारती, हे सगळं पाहिल्यावरती आपण आश्चर्यचकित होतो. याचं कारण जिथे राम असतो तिथे विजय असतो आणि राम म्हणजे रामचंद्र घरत आणि विजय म्हणजे विजयाताई अशी जोडी या नगराला मिळालेली आहे. आणि मला असं वाटतं की रामराज्य नक्कीच येत्या काळामध्ये इथे येणार आहे. अशा या माननीय श्री रामचंद्र शेठ घरत यांची आपण ओळख करून घेऊया. रामचंद्र घरत तुर्भेवाला बेलापूर पट्टीत फेमस झाला न बेलापूर पट्टीत फेमस झाला. रामचंद्र घरत तुर्भेवाला बेलापूर पट्टीत फेमस झाला न बेलापूर पट्टीत फेमस झाला. ठाणे बेलापूर पट्टीमध्ये नवी मुंबईची स्थापना होण्याच्या अगोदर तुर्भे गाव एक दुर्गम गाव या परिस्थितीमध्ये वावरत होता. तुर्भे गावाची पॉप्युलेशन अतिशय छोट्या प्रमाणामध्ये होती. मासेमारी आणि शेती अशा दोनच व्यवसायामध्ये त्यांचं उदरनिर्वाह होत असत. पण जेव्हा आमच्याकडे शिडको आली, शिडकोच्या माध्यमातून आज एक चांगल्या मोठ्या शहरात रूपांतर झालेलं आहे. पण तरी सुद्धा आमच्या ठाणे बेलापूर पट्टीमध्ये काही गावं आहेत ज्यांना तुर्भे गावठाण वगैरे किंवा सानपाडा गावठाण किंवा नेरूळ गावठाण असं म्हटलं जातं. हे गावठाण खऱ्या अर्थाने शहरामध्ये शहरीकरण झालेलं दिसते नाही. शहराची अगदी चांगली उन्नती होत आहे पण गावठाणाची उन्नती होताना कुठे दिसत नाही. 1995 पासून महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आज गेली 20 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने गावठाणामध्ये सुव्यवस्था अशी दिसत नाहीये. त्या रस्त्याचं रुंदीकरण करण्याचं बाकी होतं. गावात लाईटचं ठिकाण नव्हतं. गावात गटर होती पण स्टोपिंग नव्हते. गावात फुटपाथ होते पण त्याच्यावर अतिशय दुर्गंधी सुटणारे असे डॅमेज वगैरे पडलेलं होतं. ही सगळी परिस्थिती बघताना माझी इच्छा झाली की गावासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी पुढे सरसावलो. त्याच ध्यासापायी सारमाई माता व आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. यामध्ये त्यांना त्यांच्या जिवलग मित्रांचे व युवा पिढीचे देखील सहकार्य मिळाले. त्यांनी ठरवलं की राजकारणात प्रवेश करायचा आणि 2010 साली भाजपातर्फे विजयाताईंना उमेदवारी मिळाली. विजयाताई मोठे मनाचे, विजयाताई मोठे मनाची, आवडतीला तुर्भे गावाचे, आवडतीला तुर्भे गावाची, पक्का भरोसा तुर्भे गावाचा, आवडतीची सारे लोकांना. बेलापूर पट्टीत फेमस झाला न बेलापूर पट्टीत फेमस झाला. रामचंद्र घरत तुर्भेवाला बेलापूर पट्टीत फेमस झाला न बेलापूर पट्टीत फेमस झाला. रामचंद्र शेठ घरत यांनी केलेल्या अफाट समाजकार्यामुळे त्यांच्यावर असलेल्या लोकांचा विश्वास आणि प्रेम यांच्या जोरावर सौ विजयाताई रामचंद्र शेठ घरत या नगरसेविका म्हणून भरघोस मतानं निवडून आल्या. दांडी उडाली, बाकी साऱ्यांची दांडी उडाली. पहिल्याच वर्षी सारमाई मंदिर, दुसऱ्या वर्षी लाईट गावाला. बेलापूर पट्टीत फेमस झाला न बेलापूर पट्टीत फेमस झाला. रामचंद्र घरत तुर्भेवाला बेलापूर पट्टीत फेमस झाला
आणि मग सर्वात प्रथम त्यांनी रुपये 5 लाखाची देणगी देऊन सारमाई मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा घाट घातला. घरत साहेबांची ही इच्छा बघून ग्रामस्थांनी देखील त्याला हातभार लावला आणि एका मोठ्या धार्मिक कार्याला सुरुवात झाली. सारमाई मातेचा आशीर्वाद घेतल्यानंतर मग घरत दाम्पत्यापुढे एकच उद्दिष्ट होतं, तुर्भे गावचा विकास हा एकच ध्यास. यामधून मग विविध अद्भुत कार्याचा जन्म झाला. एकोणीसशे 84 सालापासून प्रलंबित असलेला विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी 70 वॅटचे दिवे बदलून 250 वॅटचे दिवे बसवून घेण्यात आले. 2 नवीन ट्रान्सफॉर्मर देखील बसवून घेतले. गावच्या मैदानात मध्यभागी असलेला ट्रान्सफॉर्मर एका बाजूला घेऊन मैदानाचा विस्तार केला व मुलांना खेळण्यासाठी मैदानाचे सुशोभीकरण केले. अत्यंत खराब अवस्थेत असलेल्या तलावाचे नव्याने सुशोभीकरण, लहान मुलांसाठी सुंदर बगीचे, वाईट अवस्थेत असलेल्या मासळी बाजाराच्या इमारतीचे नूतनीकरण, रस्त्यांचे रुंदीकरण, स्वच्छता अभियान अशा अनेक नवनवीन संकल्पना गावात राबवल्या गेल्या. 2010 मध्ये मी निवडून आली. त्यावेळेस माझा प्रथम जाहीरनाम्यामध्ये सारमाई माता मंदिर बांधावं असा प्रथम माझा नारा होता. तो मी पूर्ण केलेला आहे. गटर, रस्ते, फुटपाथ असे मी महापालिकेमध्ये ठराव मांडले आणि त्या ठरावाच्या माझे अंमलबजावणी झाली. त्याच्यानंतर ती कामंही माझी पूर्ण झालेली आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरा माझा नारा होता की माझ्या वाड्यामध्ये तलाव विजन व्हावं आणि त्या तलावा शेजारी झाडं लावण्यात आलेली आहे आणि तिथे बसण्याचं आसनही मी तिथे पालिकेमध्ये वारंवार भांडण करून ते बी लोकांसाठी मी तिथे आसन बसवण्यात आलेलं आहे. रामतनू क्रीडांगणमध्ये आम्ही शेड बसवलं आणि स्टेजही मी पालिकेच्या माध्यमातून ते बसवण्यात आलेले आहे. 2010 पूर्वी ज्या महिला घराच्या बाहेर पडत नव्हत्या त्या आता रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत फिरू शकतात, कारण त्यांच्यासाठी मी लाईट संपूर्ण वाडामध्ये मी त्यांना लावलेली आहे आणि हायमॅश दिव्याची त्यांना सुविधा केलेली आहे. त्याच्यात CC कॅमेरे बसवल्यामुळं त्या घाबरू शकत नाही, भीती त्यांच्या निर्माण होत नाही आणि ते बिंदास फिरू शकतात. नमस्कार, संकेत संतोष पाटील. रामचंद्र भरत साहेब आणि विजयताई हे माझे मामा आहेत. गेल्या 5 वर्ष सतत त्यांच्यासोबत राहतोय, बघतोय गावामध्ये सुधारणा झाली ती माझ्या डोळे देखील मी पाहिली आहे. नमस्कार, मी रामनाथ मात्र. याच गावातला मी 95 पासून मी पाहतोय की गावाचा विकास हा फार धीम्या गतीने होत होता, परंतु आमच्या विजयाताई रामचंद्र घरत या नगरसेवक झाल्या आणि त्यांनी जो कामाचा सपाटा लावला तर गावाचा कायापालटच करला. मी जवळ 20 वर्ष पहिले राहायला आले ना, तर इकडं रिक्षा पण येते. पावसाळ्यात एवढा चिखल व्हायचा की आम्हाला चालायला सुद्धा तकलीफ व्हायची. आता एवढे चांगले रस्ते झाले की कुठल्याही टायमाला जरी आम्ही घरी आलो तर आम्हाला भीती पण नाही आणि गाड्या पण आमच्या घरापासून तो येतात. 6 वर्षापूर्वी इथं प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये घाण होती, गटारे उघडी होती, सांडपाणी व्यवस्थित वाप नव्हता, कचऱ्याचे ढिगारे होते. विजयताई घरं निवडून आल्या, खूप चांगली चांगली कामं त्यांच्या हातून झाली. महानगरपालिकेच्या कामगारांना सांगून साफसफाई करून घेतात आणि साफसफाई होते, त्यात आम्हाला आनंद आहे. तुर्भे गावामध्ये अनेक ठिकाणी लाईटची व्यवस्था सुविधा नव्हती. तुर्भे गावच्या ग्राउंडवर अतिशय अंधार असायचा, तिथे लोक दारू प्यायला बसायची. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा ताबडतोब त्या मैदानाच्या सगळ्या भोवती लाईटची सुसज्ज अशी व्यवस्था केली. आज त्या ठिकाणी चुकीचा माणूस रात्री पाणी प्यायला देखील घाबरतो. अशी परिस्थिती निर्माण केल्यामुळं आज त्या ग्राउंडवर रात्री 300 ते 400 महिला रोज वॉक करतायत. याचं पूर्ण श्रेय मी विजयताई घरत त्यांना देईन. पहिली भीती होती की रात्री कोणी इथून गावातून फिरत नसे, कोणी जात नसे, पण रामचंद्र शेठ यांनी आता ठिकठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले आहेत, त्याच्यामुळे खूप फायदा झालेला आहे बायकांना. आमचा तलाव इतका अस्वच्छ होता, इतका सुशोभीकरण केलेलं आहे त्याचं की तलावाच्या भोवती जे गार्डन मुलांना नव्हतं पण खेळणी लावून त्या मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड तयार केलेलं आहे. त्या ठिकाणी लहान मुलं त्याचा आस्वाद घेतात.
आमच्या हायमाच्या ज्या लाईट्स आहेत त्या गावात सर्वत्र त्यांनी लावलेल्या आहेत. त्यामुळे जो प्रकाश गावामध्ये पडलेला आहे तो प्रकाश त्यांच्या आयुष्यात पडावा असं माझी इच्छा आहे. मी महिलांसाठी बालकल्याण समितीच्या ज्या योजना आहेत त्या योजनामध्ये मी 215 अर्ज स्थापन केलेले आहेत. त्याच्यामध्ये 109 पात्र झालेले महिलांना शिलाई मशीन, बिडिंग मशीन, प्रलंबित मशीन अशा 109 पात्र झालेल्या आहेत. त्या महिलांना माझ्या मिळाल्या आहेत. गावामधील महिलांसाठी काहीतरी विशेष करावं, त्यांचा मानसिक व शैक्षणिक विकास व्हावा ही घरत दाम्पत्याची मनापासूनची इच्छा. मग यासाठी महिला बचत गट, उद्योजक महिलेला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत, वृद्ध महिलांचा सन्मान, साखर वाटप हे कार्यक्रम पार पाडले. पण म्हणतात ना, चांगल्या कार्याला 1700 विघ्न. गावातल्या महिलांच्या रोजच्या भाजीची सोय उत्तमरित्या व्हावी यासाठी मंडईचे नूतनीकरण सौ विजयाताई यांनी हातात घेतले. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांमुळे आणि महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे हे काम अर्धवट अवस्थेत ठप्प झाले. गावकऱ्यांचं पुरेपूर पाठिंबा आहे आणि ते काम करूनच ठेवते. कारण की आमची कोणाची गावकऱ्यांची इच्छा नाही की तो भाजी बाकी तिथून उठून द्यावा म्हणून. आणि काकूंना आम्ही सपोर्ट आहे आमच्या पूर्ण त्याच्या मागे की तो भाजी मागे कसं करून बांधून तिथेच बांधून द्यायचा आहे. विजयाताई यामुळे डगमगल्या नाहीत, कारण रामचंद्र शेठ घरत यांच्यासारखा खंदा साथीदार त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांनी महासभेत या कारणानं रुद्रावतार धारण केला आणि महानगरपालिकेला फैलावर धरले. थोडंसं म्हणतात ना, झाडीतला शुक्राचार्य आड आलेला आहे आणि तो त्या शुक्राचार्याचा डोळा पडण्यासाठी रामचंद्र शेठ घरत आणि आमच्या वहिनी विजयाताई घरत या सक्षम आहेत आणि पुढच्या वेळी तर नक्कीच हे करतील असं मला विश्वास वाटतो. कारण त्यांच्यासारखा नगरसेवक मी नवी मुंबईमध्ये कधी पाहिलेला नाही. गावामधल्या तरुण मुलांच्या आंगिक गुणांना वाव मिळण्यासाठी अनेक क्रीडाविषयक कार्यक्रम, नगरसेविका चषक, क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. या खेळांचा आनंद घेण्यासाठी मैदानाच्या बाजूने जवळपास 1,500 लोकांना बसण्यासाठी स्टँड बांधण्यात आले, ज्याचे उद्घाटन माननीय आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आणि त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध विनोदवीर जॉनी रावत याला कॉमेंट्रीसाठी बोलावण्यात आले, जेणेकरून खेळाबरोबरच मनोरंजन देखील होईल. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 2.5 लाख रुपयांची भरघोस बक्षिसं यावेळेला वाटली गेली. घरत साहेबांच्या या पाठीवर मारलेल्या उत्साही थापेमुळे तरुण मुलांचा आनंद द्विगुणित झाला आणि तरुण वर्ग घरत दाम्पत्याकडे आकर्षित झाला. सर्वप्रथम म्हणजे आमच्या वॉर्डमध्ये विजयाताई घरत निवडून आल्यानंतर त्यांनी यंग मुलांसाठी मैदान इतक्या चांगल्या पद्धतीत बनवून दिलं आहे. मैदानामध्ये स्टेज नव्हता, परत लाईट नव्हते, ते स्टेजची आणि लाईटची सुद्धा त्यांनी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्टेडियममध्ये बसण्याची अशी चांगली व्यवस्था केलेली आहे. 5-6 वर्षापूर्वी जे काही तरुण मुलं होती ती नुसती म्हणजे इकडे तिकडे अशी भट्ट करायची. म्हणजे त्यांना काही रोजगार नव्हता, काय म्हणजे कोणाची बॅटिंग अशी कोणाची नव्हती. विजयाताई यांनी खरंच जेव्हापासून ते आले तेव्हापासून म्हणजे मुलांना काय कोणाला व्यवसाय, कोणाला कामधंदा म्हणजे त्यांनी उपलब्ध करून दिले. खरं म्हणजे त्यांचे काम करण्याची जी धडाडी आहे ती मला वाटतं कोणत्या नगरसेवकामध्ये नाही. म्हणून त्यांना ऐरोलीमधून एका मंडळाने उत्कृष्ट नगरसेविकेचा पुरस्कार दिलेला आहे. तुर्भे गावातील महिलांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी हळदी कुंकू समारंभ असे कार्यक्रम घेतले. अशा कार्यक्रमात त्यांनी मातब्बर राजकारणी सन्माननीय विनोदजी तावडे, माननीय आमदार सौ मंदाताई म्हात्रे, सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान अशा लोकांना बोलवून त्यांच्याकडून महिलांना योग्य ते मार्गदर्शन करून घेतले. एका बाळाला, एका मुलाला, नवीन जीवाला जन्म देण्याची क्षमता ही फक्त एका स्त्रीमध्ये असते. आजही बरेच विभाग असे आहेत की जिकडे आज आपण बायकांना, ज्याने त्या बाळाला, त्या मुलाला अगदी थोडंफार त्यांच्या ट्रेडिशनल शब्दात सांगू तर खानदानाचा वारीस म्हणा, तुमचा दिवा घराण्याचा, पण त्याला जन्म देणाऱ्या स्त्रीचा किंवा त्या मातेचा आपण आदर करत नाही. तिच्यामुळे या सृष्टीची निर्मिती होते आणि मला वाटतं प्रत्येकाने त्या स्त्रीचा आदर केला पाहिजे.
आईने इंटरनेट शिकलं पाहिजे, कॉम्प्युटरवर आपला मुलगा काय करतो पाहिलं पाहिजे आणि जर तो योग्य साईटवर योग्य वयात जात नसेल त्याही संवाद साधला पाहिजे. कारण छडी लागे छमछमचे दिवस गेले, संवादातूनच सगळं साधू शकतं आणि आजच्या माता हे करतो हा माझा विश्वास आहे. दोघांनी या गावासाठी मनापासून चांगलं काम केलेलं आहे आणि पुढे सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करण्याची त्यांची इच्छा आहे. आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, हे कशासाठी आलात? ते रामचंद्र घरतजींचं, विजयाताईंचं प्रेम आणि तुम्हाला विश्वास आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये तुमचं चांगलं काम जर कोणी करणार असेल तर या विजयाताई आणि रामचंद्र घरतच करतील. नगरसेवक निधीमधून सगळेच जण कार्य करतात, परंतु इथे घरत दाम्पत्याने स्वखर्चाने अनेक समाजातील उपयोगी कार्यक्रम राबवले. आपल्या विभागात असलेल्या बंजारा समाजाच्या वस्तीतील बांधवांसाठी पाण्याची कुठलीही सोय नव्हती. यात घरत दाम्पत्यानं पुढाकार घेतला आणि स्वखर्चानं हा प्रश्न कायमचा निकालात काढला. गावात मोठ्या दिमाखात व अत्यंत उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. या कार्यक्रमाला येणारा सर्व खर्च घरत दाम्पत्य कोणत्याही देणगीशिवाय स्वखर्चानं पार पाडतात. तुर्भे गावातील 1400 महिलांना अष्टविनायक दर्शन, 750 महिलांना शिर्डी शनी शिंगणापूर दर्शन, 146 लोकांना वैष्णवदेवी दर्शन तर 450 लोकांना गोवा दर्शन घडविले. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की यामधील 88 वृद्ध महिलांना प्रवासाची दगदग होऊ नये म्हणून विमानाचा प्रवास देखील घडवला. तुर्भे विभागातील अनाथ, गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च घरत दाम्पत्य उचलतात. त्यांनी आपल्या विभागात असे जाहीर आवाहनच केले आहे. त्याचप्रमाणे वाढत्या दुचाकी अपघाताचा विचार करून आपल्या विभागात त्यांनी हेल्मेट वाटपही केले. तुर्भे गावातील जनतेच्या विविध कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचं कौतुक व्हावं या दृष्टिकोनातून गेल्या 5 वर्षांपासून तुर्भे भूषण पुरस्कार देऊन अशा लोकांचा गौरव करायला घरत दाम्पत्यानं सुरुवात केली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी आपल्याला तिथल्या स्थानिक नेत्यांचे नाव विविध सरकारी योजनांना दिले गेलेले आहे असे बघायला मिळते, परंतु घरत साहेबांनी मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेला माझे किंवा माझ्या नातेवाईकाचे नाव देणार नाही अशी शपथ जाहीरपणे घेऊन टाकली आणि आपल्या कार्याचा कळस गाठला. घरत साहेबांच्या या एवढ्या मोठ्या प्रवासाचा आढावा घेतला तर अतिशय नम्रता, प्रेमळ बोलणं, लोकांबद्दल प्रचंड आत्मीयता ह्या गोष्टी प्रामुख्यानं बघायला मिळतात. तर त्यांच्या सहचारिणी व नगरसेविका सौ विजयाताई घरत यांचा स्वभाव मनमिळावू, प्रेमळ, हळव्या मनाचा अशा स्वरूपाचा आपल्याला दिसतो. या दोघांनी सारमाई मंदिराचा जीर्णोद्धार, धार्मिक सहली, रस्त्यांचे रुंदीकरण, मैदाने आणि बगीचे यांचे सुशोभीकरण, स्वच्छता अभियान, शहरातील मोक्याच्या ठिकाणी हायमार्क लाईट्स अशा एकापेक्षा एक लोकउपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करून प्रचंड लोकप्रियता मिळवली. आताच ही गरज साहेबांनी एवढी प्रगती आणली आणि अजूनही आणणार आहे आणि याच्या मागे आम्ही अजूनही त्याला सपोर्ट देणार आणि अजूनही 1 नंबरवर आणणार आहे. मला असा विश्वास आहे की विजयाताई आणि रामचंद्र घरत हे आमच्यासाठी अशाच पुढे चांगल्या पद्धतीचे आम्हाला मदत करत राहतील, आमच्या या मुलांसाठी मदत करत राहतील. गरज साहेबांवर आणि विजयाताई बहिणींवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मी आणि अशी माझ्याबरोबर अशी असंख्य मुले आहेत गावातली, आमचा त्यांना नेहमी पाठिंबा आहे, पुढेही असेल. विजयाताईंना आणि रामचंद्र शेतकामाचा पूर्ण गावाचा पाठिंबा आहे आणि मी हे ठामपणे सांगू शकते की काही झालं तरी यावेळेस ते निवडून येतीलच, 101% निवडून येतील ते. रामचंद्र घरत आणि विजयाताई घरत यांच्यासारखा जर नगरसेवक आपल्याला लाभला तर आपल्या तुर्भ्याचा काय नवी मुंबईचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण ह्यावेळी पक्क मनावर धरलं पाहिजे की मत हे फक्त भाजपा आणि कमळावर दिलं पाहिजे. म्हणून तुमच्यासारख्यांना मी एकदा पुन्हा विनंती करतोय, माझ्या आग्री भाषेत सांगतोय का सगळे सकाळी उठून आपण त्यांना मतदान केला पाहिजे. जेव्हा मी माझे शिक्षण वगैरे पूर्ण केलं त्याच्यानंतर मी सतत त्यांच्यासोबत आहे, त्यांच्यासोबत राहतोय, त्यांच्यासोबत उठतोय, बसतोय आणि ते करत असताना त्यांच्या हातून होणारे समाज कार्य, त्यांच्या हातून होताना विविध कार्य
हे मी डोळ्यात देखील पाहिलेलं आहे आणि मला देखील त्याची आवड झालेली आहे. म्हणून मी त्यांना येणाऱ्या निवडणुकीत पूर्ण सहकार्य करेन आणि त्यासाठी काम करेन. घरत दाम्पत्याच्या या एकूण सामाजिक व राजकीय प्रवासामध्ये त्यांना अनेक मान्यवर लोकांचा सहवास लाभला व याच दरम्यान अनेक मान्यवर आणि प्रेमळ व्यक्तिमत्वांचे आशीर्वाद मिळाले. काट्यात राहून देखील कसं फुलावं व दुसऱ्यांना कसं फुलवावं हे गुलाबाच्या फुलाकडून शिकावं. याच उक्तीप्रमाणे श्री रामचंद्र शेठ व सौ विजयाताई घरत यांचे कार्य आपल्याला पाहायला मिळते. या दोघांनी लोकांवर खूप प्रेम केलं. त्यांना वेळोवेळी मायेचा मदतीचा हात दिला. त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या सगळ्यांचा परिपाक म्हणून लोकांनी पण या दोघांवर मनापासून अपार प्रेम केलं. लोकांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि यातूनच गावात सुख आणि आनंदाचा सुवास निर्माण केला. अशा या दोन दिग्गज, कार्यसम्राट, प्रेमळ, मनमिळाऊ घरत दाम्पत्यांना आपल्या सर्वांचे लाख लाख आशीर्वाद आणि या दोघांनाही दीर्घायुष्य मिळो हीच सारमाई मातेजवळ प्रार्थना. विजया घरत यांनी जे 5 वर्ष कार्य केलं त्याच्यामध्ये महत्त्वाचं एक त्यांचं कार्य असं आहे की ते महिलांमध्ये मिसळण्याचं, महिलांमध्ये सामान्य महिलांमध्ये जाण्याचं, त्यांच्यात वावरण्याचं, ह्या सगळ्या त्यांच्या वावरण्यामुळे, त्यांच्या स्वभावामुळे आज मला अभिमानानं सांगावं वाटतं की आज तुर्भे गावातील 5,500 महिलांचा मी भाऊ बनू शकलो. हा नवी मुंबईतला सगळ्यात मोठा भाऊ आणि सगळ्यात मोठा भावाचा मान मला मिळतोय तो विजया घरत यांच्यामुळे मिळते. म्हणून मी सर्व नागरिकांना असं सांगेन की येणाऱ्या काळामध्ये विजया घरत यांना तुम्ही मतदान कराच करा, पण तुमच्या भावाला देखील मतदान करण्यास तुमच्या घरातल्या कुटुंबाला सांगा ही सगळ्यांना विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आम्हाला भरघोस मताने विजयी कराल आणि महानगरपालिकेमध्ये पाठवाल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. रामचंद्र घरत तुर्भेवाला बेलापूर पट्टीत